फुले असतील, माणिकराव कोकरे असतील, आता मकरंद पाटलांना सुद्धा विचारलं गेलं की ते मंत्रिपद घेणार का, पण ते इच्छुक नव्हते. तर कुठेतरी मंत्रिपद ते घ्यायला अडचण येते प्रत्येकाला. नाही, तसं जर असेल तर त्याला अंधविश्वास म्हणतात आणि आम्ही कुठेही या विषयावर तिथं महत्त्व देत नसतो. असं काही नसतं. कर्तृत्वान व्यक्तीला जर तुम्ही तिथं संधी दिली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतातच. आदरणीय पवार साहेब हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अजूनपर्यंत कुठल्याही कृषी मंत्र्यांना ते करता आलं नाही, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं हित हे जपण्यात त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं आलं होतं. त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे पद घेतलं तर काहीतरी भलतंच होते तर त्यांचा अंधविश्वास आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. भुजबळ साहेबांनी पण स्टेटमेंट दिले की याच्या आधी मला ही ऑफर होती कृषी मंत्री पदाची. आता त्यांच्या पक्षामध्ये कोणाकोणाला ती ऑफर होती आणि त्या ऑफरचं कुणी काय केलं हे मला तरी तिथं सांगता येणार नाही. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जी आज परिस्थिती आहे म्हणजे 4 कोटी लोकांची जी आज परिस्थिती ती अतिशय हलाख्याची आहे आणि एक धाडसी काम करणारा व्यक्ती तिथं असणं फार महत्वाचं आहे, जो आज सरकारमध्ये कुणीही नाही. ठीक आहे, भरणे साहेबांना तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली, आता ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे सर्व नेते याच गोष्टीला घाबरत असतील की उद्या सरकारकडनं तर पैसा दिला जात नाही, योग्य पद्धतीने काम करत नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार 3 पक्षाचं सरकार आहे. आणि दुर्दैव समजा नाही तर संधी समजा. संधी याच्यासाठी की शेती विषयामध्ये खूप चांगलं काम करता येईल, पण आज सरकारकडे पैसा नसताना दुर्दैव असं अजितदादांकडेच या त्यांच्या पक्षाकडे हे खातं आलेलं आहे. म्हणजे वरून देवेंद्र फडणवीस साहेब नाक दाबतायत आणि पद मात्र हे आहे दादांच्या पक्षाकडे. त्यामुळे नाव कोणाचं खराब होत असेल तर दादांचं आणि दादांच्या पक्षाचं नाव तिथं खराब होतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाणक्य नीती वापरून अशी खाती जिथं तिथं लोकांच्या शिव्या ऐकायला लागतील, नाहीतर कुठेतरी अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकते, सर्व खाती हे मित्र पक्षाला दिलीत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल.